नमस्कार, मी शरद पोंक्षे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत बसणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांशी मला हितगुज करायचं आहे. मित्रांनो, परीक्षेला जाताना एकदा वळून आपल्या आईवडिलांकडे बघा, त्यांच्या डोळ्यांकडे बघा, त्यांनी सोसलेले कष्ट बघा, त्यांच्या डोळ्यातलं तुमच्याबद्दलचं स्वप्न बघा. तुमच्याकडून त्यांना फक्त रिझल्ट नको आहे, तुमच्याबद्दल अभिमान वाटेल असं तुमचं वागणं हवं आहे. परीक्षेला जाताना अभ्यास करून जा, कॉपी करू नका. कुठल्याही घाणेरड्या चुकीच्या मार्गानं परीक्षा पास होऊ नका. अशा चुकीच्या मार्गानं कॉपी करून मिळालेले 90% अभ्यास करून मिळालेले 50% हे तुमच्या आईवडिलांना जास्त सुखावून जाते, आनंद मिळवून देते. आणि हो, परीक्षेच्या काळात स्वतःची काळजी घ्या, आरोग्य जपा, नीट झोप काढा, सकस आहार घ्या. बाहेर खेळायला जाल तेव्हा थोडंसं बघा, कुठे काही लागणार बिंदणार नाही ना, हातपाय मोडणार नाही ना. आई वडील फार कष्टाने तुमच्या शिक्षणावर पैसा खर्च करतात, त्यांना आनंद द्या आणि मस्तपैकी अभ्यास करा. आणि अभ्यास करून जे येईल ते लिहा, जे येणार नाही त्या सोडून काय हरकत नाही. भरपूर गुण मिळवणं म्हणजे आयुष्याची सार्थकता नाही आहे. काही उदाहरणं मी तसं वेळ नाही म्हणून सांगत नाही, अशी खूप मोठी माणसं आहेत ज्यांना परीक्षेत कधी गुण मिळालेले नाही आहेत, पण आयुष्यात ते खूप यशस्वी झालेले आहेत. सगळ्या परीक्षेच्या माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.